नमस्कार. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी व बोलके रस्ते यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा पॉडकास्ट घेत आहोत. आज आपल्याला पॉडकास्टमध्ये लाभलेले आहेत श्री संजय मेत्रेवार सर, सहपरिवहन आयुक्त प्रशासन, परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई. सर, आज आपल्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर, रस्ता सुरक्षा अभियान 2026 म्हणजे विविध कार्यक्रम आपण आज राज्यभर घेत आहोत. तर त्याचाच एक भाग म्हणून आपण आज हा पॉडकास्टचा कार्यक्रम घेतला आहे. जर आपण पॉडकास्टला तुमच्या परवानगीने सुरुवात करूया सर. नक्कीच अत्यंत चांगला असा हा उपक्रम आहे आणि असे पॉडकास्ट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या ह्या संपूर्ण सिरीजला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सर. सर, सुरुवातीला एक पहिला प्रश्न असा आहे की रोड सेफ्टीच्या संबंधात आपलं सगळ्यात आवडतं स्लोगन कोणतं? खूप चांगलं विचारलं तुम्ही. थोडंसं मूड फ्रेश होणं, थोडंसं या पॉडकास्टचं जे काही टेन्शन होतं ते रिलॅक्स करण्यासाठी मला वाटतं हा प्रश्न महत्त्वाचा होता. स्पीड थ्रिल्स बट इट किल्स. बरोबर. हे माझं सगळ्यात आवडतं स्लोगन आहे. मग याचं कारण सर असं का वाटतं सर? म्हणजे त्याचं कारण कसं आहे ना की मी ॲक्च्युली आहे, आपण सगळेच विभागामध्ये इंजिनियर आहोत, सायन्सचे विद्यार्थी आहोत. आपण आईन्स्टाईनचं एक प्रसिद्ध फॉर्म्युला आहे, सूत्र आहे, E=mc². करेक्ट सर. ई म्हणजे एनर्जी, एम इज मास अँड सी इज अ वेलॉसिटी. तर यामध्ये गाडीचं वजन जे आहे, गाडी त्याच्यातलं मटेरियल, त्यामध्ये बसलेले सगळे आपले पॅसेंजर्स वगैरे यांचं वजन फिक्स आहे. व्हेरिएबल पार्ट काय आहे? वेलॉसिटी फक्त. तर तुम्ही स्पीड वाढली की तुमची इम्पॅक्टची एनर्जी वाढत जाते. आपल्याला असं वाटतं अरे मी 40च्या स्पीडला चाललो आणि 40वरून फक्त 50लाच गेलो तर काय फरक पडणार आहे? पण खूप फरक पडतो एनर्जीमध्ये. 40चा वर्ग काय आहे बघा तुम्ही आणि 50चा वर्ग किती होतो. जॅमेट्रिकल प्रोपोर्शनमध्ये एनर्जी वाढते आणि त्यामुळे स्पीड आपल्याला जरी वाटत असलं की आपण 10ने स्पीड वाढवलेली आहे तरी तुमची एनर्जी 100ने वाढवली असते. 10चा वर्ग 100 होतो. हां, त्यामुळे माझं सगळ्यात आवडीचं जे काही स्लोगन आहे ते हे स्लोगन आहे. अगदी बरोबर सर. सर, आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये रस्त्यांचा विकास झालेला आहे आणि महामार्गांची संख्या देखील वाढलेली आहे. अशामध्ये वाहन नोंदणी देखील वाढते दिवसेंदिवस. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये आजचे अपघाताचं काय चित्र आहे सर? आता ॲक्च्युली जे स्टॅटिस्टिक्स उपलब्ध आहे त्याप्रमाणे आपल्याकडचे जे काही रस्ते आहे त्या रस्त्यांमध्ये साधारणतः 19% वाढ झालेली आहे. ओके सर. रहदारी जी वाढलेली ट्रॅफिकची ती अराऊंड 25% त्याच्यात वाढ झालेली आहे आणि वाहनांच्या संख्येमध्ये दरवर्षी आपल्याकडे जे आहे ते 18% वाढ पण झालेली आहे. मग हे सगळं जर वाढ बघितली तर साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना किंवा साहजिक कोणालाही असं वाटेल की अपघाताचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असेल. पण ते तसं नाही आहे. त्याच्या उलट जे काही विभागांनी आणि शासनाकडनं जे काही आपल्याला पाठपुरावा करण्यात आला ॲक्सिडेंट्स कमी करण्यासाठी, त्याचा एकत्रित फलित म्हणून आपल्याकडे टोटल फॅटॅलिटीमध्ये 9%नी घट आहे. ही अत्यंत आशादायक आणि अशी चांगली अशी गोष्ट आहे. अतिशय उल्लेखनीय सर. येस सर, अपघाताचे प्रमाण कमी झालं ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे सर. नक्कीच. पण एकंदरीतच अपघाताचे प्रमाण कमी होण्याकरता कोणकोणत्या स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? अपघाताचं प्रमाण कमी होणे हे करण्यासाठी कुठल्या एक विभाग जबाबदार नाही आहे. त्यामध्ये 4 E फार महत्त्वाचे आहेत सर. पहिला ई म्हणजे रोड इंजिनिअरिंग, दुसरा ई म्हणजे इन्फोर्समेंट, तिसरा ई म्हणजे एज्युकेशन आणि चौथा ई म्हणजे इमर्जन्सी रिस्पॉन्स. ओके सर. हां, तर आता मी ते एक एक तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. रोड इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला रोडचं डिझाईन, रोडचं प्रॉपर डिमार्केशन आणि ते जे काही त्याचे इंडियन रोड काँग्रेसचे जे काही स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्डप्रमाणे सर्व डिझाईन करणं फार महत्त्वाचं असतं. आपण बघा साधं उदाहरण देतो की बऱ्याचदा आपण रस्त्याने जात असतो आणि एखादं छोटंसं चेंबर रस्त्यावर वरती जे असतं ते त्याचं ते एक छोटा जरी भाग असा मिसमॅच असेल, त्याचं कॉन्फिगर झालेलं नसेल, वर आलेलं असेल तर टू व्हीलरवाल्यांना वगैरे ते त्यांची धोकादायक होऊ शकतं. हां, त्यामुळे इंजिनिअरिंग
जे बांधकाम करणारे, रस्ते बांधकाम करणारे जे विभाग आहेत त्यांचा महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. दुसरा आहे इन्फोर्समेंट. इन्फोर्समेंटमध्ये आपले सगळे RTO असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, पोलीस आहेत, महामार्ग पोलीस आहेत, ह्या सगळ्यांनी सगळ्यांचं इन्फोर्समेंट त्याला कारणीभूत ठरत असतं रस्ते अपघात कमी करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे, आपण जर स्टॅटिस्टिक्स जर बघितलं तर रस्ते अपघातामध्ये साधारणतः 50 ते 60% वेळा हे चालकाच्या चुकीमुळे, त्याच्या अनावधानामुळे हे अपघात घडत असतात. तर आपल्याला चालकांचे म्हणजे ऑलमोस्ट सगळेच वाहन चालवतात, तर प्रत्येक नागरिकाचं या बाबतीमध्ये एज्युकेशन करणं खूप गरजेचं आहे. तर ते इन्फोर्समेंटच्या बरोबरच एज्युकेशन महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात चौथी गोष्ट म्हणजे आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स. तर तुम्ही आता बघितलं असेल की शासनाने 108ची ॲम्ब्युलन्स सेवा असू दे किंवा इतर बाकी पण ज्या काही रिस्पॉन्स टीम्स आहेत त्या इतक्या सशक्त केलेल्या आहेत. कारण गोल्डन आवर्स नावाची जी कन्सेप्ट आहे, त्या गोल्डन आवर्समध्ये अपघात झाल्यापासून साधारणतः 1 तासाच्या आत जर हॉस्पिटलायझेशन झालं प्रॉपरली तर माणसाचं आयुष्य, लाईफ वाचवण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ह्या 108नी ही किमया केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक आपल्याला रिझल्ट जो दिसतोय आता, तो म्हणजे जवळपास 9% अपघातामध्ये झालेली कमतरता. सर, आपण आत्ताच 4 E's बद्दल सांगितलं, तर त्याच्यामधला जो एन्फोर्समेंटचा जो प्रकार आहे, तर एन्फोर्समेंटमध्ये सर आपण आता बघतोय की अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा एकंदरच सगळी वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण आता इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंटचा वापर होतोय सर. महामार्गावर देखील होतोय आणि आता आपण स्टेट हायवेजवर आणि इकडे सगळीकडेच तो आपण आता वापर करतोय. सर, ते इलेक्ट्रॉनिक एन्फोर्समेंटमुळं काय परिणाम होईल आणि त्याचे कसं काय उपयोग होईल असं आपल्याला वाटतं सर? येस, नक्कीच. इन्फोर्समेंट हे तर खूपच गरजेचं आहे. कारण माणसाला जोपर्यंत धाक राहत नाही तोपर्यंत माणूस डिसिप्लिनमध्ये नसतो सर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु यापूर्वी आपण मॅन्युअल इन्फोर्समेंट करायचो. त्यासाठी आपण मनुष्यबळ आपल्याला खूप जास्त डिप्लॉय करायला लागायचं, पण त्याला लिमिटेशन येतात सर. पण इलेक्ट्रॉनिक्स इन्फोर्समेंट आपण जेव्हापासून वापरायला सुरुवात केली तेव्हा त्यामध्ये आपण आता पुणे मुंबई हायवे जर बघितला तर तिथं प्रत्येक साधारणतः 7 ते 8 किलोमीटर नंतर तुम्हाला एक गॅन्ट्री दिसते, त्यावरती आपण सगळे स्पीड गन्स आणि कॅमेराज लावलेले आहेत. आणि मग तिथे कोणी एखादा हाय स्पीडनी चाललेला आहे, लिमिटपेक्षा जास्त गाडी पळवतोय, वेग मर्यादा पाळत नाही आहे, कोणी सीट बेल्ट लावलेलं नाही आहे, कोणी मोबाईलवर बोलतो आहे, तर अशा सर्वांचं आपण त्या याच्यात कॅप्चर करून आपलं एक कंट्रोल रूम आहे, तिथे आपण या बाबतीत सर्व ॲनालिसिस करून त्याप्रमाणे आपण त्यांना चलान पाठवतो, चलान्स पाठवतो. त्यांच्या मोबाईल्सवरती आपल्याला चलान येतं. आणि त्यामुळे एक मुंबई पुणेचा वापर करण्यामध्ये एक धाक निर्माण झालेला आहे की नाही, इथं आपल्याला बरोबर स्पीड लिमिट पाळायची आहे, नाहीतर 2000 रुपयाचं चलान येतं. एकेका गाडीवर बघितलं तर आपण ते अमाऊंट जी झालेली आहे चलानची ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तो एक धाक निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोक लेनमध्ये चालतात, लोक सीट बेल्ट वापरून चालत आहेत, मोबाईल फोनचा वापर करत नाही आहेत, स्पीड लिमिटमध्ये चालत आहेत. याचा सगळ्यात बेस्ट म्हणजे परिणाम असा झालेला आहे की मुंबई पुणे हायवेवरती अपघाताचे प्रमाण हे 39% कमी झालेले आहे. तर मग याचा जो काही आपल्याला रिझल्ट आलेला आहे, हा रिझल्ट बघून महाराष्ट्र शासनाने आता सगळ्याच हायवेवरती, मेजर रस्त्यांवरती अशा प्रकारचं ITMS प्रणाली लावण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. फारच पुढील काही दिवसामध्ये ती यंत्रणासुद्धा आपली सगळीकडे कार्यान्वित होईल. त्याचप्रमाणे विभागाने पोलीस विभागाला असू द्या किंवा हायवे पोलिसांना असू द्या किंवा RTOंना असू द्या, आपल्या ह्या इंटरसेप्टर व्हेकल्स दिलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा स्पीड गन्स लावण्यात आलेले आहेत. आणि स्पीड गन्सच्या म्हणजे स्पीडच्या व्यतिरिक्त इतरही काही जे गुन्हे आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये कॅप्चर केले जातात. आणि त्याचासुद्धा चलान त्या जो कोणी रजिस्टर्ड मालक आहे वाहनाचा, त्याच्या मोबाईल नंबरवरती ते चलान हे जारी केलं जातं. आता आपण यालाही काही लिमिटेशन आहेत ज्या आपल्या आता नवीन इंटरसेप्टर व्हेकल त्याला, म्हणून आपण रडार बेस्ड इंटरसेप्टर व्हेकल्स आता घेतलेले आहेत. आपल्याकडे साधारणतः तसे आता 60 ते 70 व्हेकल्स रेडी होत आहेत आणि काही महिन्यातच रडार बेस्ड सिस्टमसुद्धा येणार आहे. याचा परिणाम आपल्याला नक्कीच पुढील येत्या काही कालावधीमध्ये अपघाताचं प्रमाण कमी होण्यात आणि अपघातामधली जी काही फॅटॅलिटी आहे, कॅज्युअलिटी आहे, ती नक्कीच कमी होणार आहे याच्यामुळे. नक्कीच सर. सर, रस्ता सुरक्षेसंबंधी आपण जे आज या पॉडकास्टच्या माध्यमातून जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या मार्गदर्शनाने निश्चितच जनसामान्यांपर्यंत रोड सेफ्टीचा मेसेज जाईल आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल
आणि रस्ते देखील अधिकाधिक सुरक्षित बनतील. धन्यवाद विशेष सर. आभार मानायचे, तू आभार मानायची गरज नाही, ॲक्च्युली मीच आभार मानले पाहिजे. कारण हे मी जे तुम्हाला 4 ई म्हटलं, त्या 4 ईतला जो एक ई आहे एज्युकेशन, तो एज्युकेशनचा जो काही ई आहे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने पॉडकास्टची टीम आहे ती. मोरे साहेब, अभिजित गायकवाड साहेब आणि आम्ही बोलके रस्ते एक चॅनल आहे आमचं. हो, मग त्याच्या माध्यमातून आम्ही पॉडकास्ट, रील्स असे आम्ही लोक जनसामान्यांपर्यंत पोचवत असतो. आणि आज सर तुमचाही मेसेज सगळ्यांपर्यंत जातो, याचा देखील आम्हाला खूप आनंद आहे. नाही, मला खूप मनापासून आनंद झालेला आहे की आपण शासकीय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पडत असताना सुद्धा असं समाज उपयोगी काम हे स्वतःहून आपली एक जबाबदारी म्हणून तुम्ही करताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व जनतेच्या वतीने आणि विभागाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. थँक्यू धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.